काही इतिहासप्रेमी जंजिरा किल्ल्याला अजिंक्य म्हणतात. तो होता नाही होता ही गोष्ट वेगळी, पण जेव्हा तुम्ही जंजिरा किल्ल्याला पाहाल जाल तेव्हा तिथल्या रस्त्यावरून एकदा त्याचं अखंड आणि बलाढ्य रूप अनुभवायचंच. एकदा रस्ता संपूर्ण झाल्यानंतर जेव्हा तुम्ही जेटीवर येता जंजिरा किल्ल्याला जाण्यासाठी, जंजिरा हा तसा जलदुर्ग, तेव्हा एकदा सभोवतालचा परिसर नीट पाहून घ्यायचा, निरीक्षण करायचा. त्याच्याशिवाय जंजिरा तुम्हाला कळणारच नाही. मुरुड जंजिराचा किल्ला लोक वेगवेगळ्या अँगलनी बघतात, पण आपण मात्र यावेळेला पाहणार आहोत तिथल्या तोफांसाठी. ही सर्वात मोठी असलेली तिथली तोफेच्या सुरुवातीच्या भागात बांगड्यांसारख्या रचना असल्यामुळे कलाल बांगडी म्हणून ओळख पावलेली. पण खऱ्या अर्थात कलाल या शब्दाचा अर्थ होतो जेव्हा ही तोफ फायर केली जायची, जेव्हा उडवली जायची तेव्हा मोठा कल्लोल व्हायचा, म्हणून कलाल. बांगडीसारख्या रचना आहेत म्हणून कलाल बांगडी. किती आहे तर सर्वसाधारणपणे 10 ते 12 टन वजनाची ही तोफ आहे. क्षमता किती तर अर्थातच 9 ते 12 किलोमीटर. पंचधातूंनी बनलेली अत्यंत सुंदर तोफ, त्यामुळे ही कुठल्याही परिस्थितीत गरम होत नाहीच. मुरुड जंजिरा किल्ल्यावर दुसरी सर्वात महत्त्वाची तोफ कुठली असेल तर ती ही, काही जण याला गोमुखी तोफ असं म्हणतात. तुम्ही जर नीट निरीक्षण केलं तर याच्या तोंडाच्या बाजूला तुम्हाला शिंग असलेल्या गोमुख म्हणजेच गायीचं तोंडाने दिसतो. काही जण याला लांडा कासम असंही म्हणतात या तोफेला. पण अत्यंत सुंदर टोकाकडच्या भागाचं निरीक्षण केलं तर तुम्हाला जाणवतं की अत्यंत सुरेख असं तोंडाचं काम या तोफेवर आहे. हिची क्षमता सर्वसाधारणपणे 6 किलोमीटर होती. लांडा कासम ही तोफ सर्वसाधारणपणे 8 ते 10 टन वजनाची आहे, पंचधातूची आहे, त्यामुळे पुन्हा एकदा ही तोफ अजिबात गरम होत नाही. मुरुड जंजिरा किल्ल्यावरील 3 नंबरची तोफ मात्र जरा व्यवस्थित पाहावी. जेव्हा तुम्ही ही पाहायला सुरुवात करता तेव्हा तुम्हाला स्पष्टपणे तुकडे तुकडे जोडून ही तोफ निर्माण केलेले स्पष्टपणे जाणवतंय, एकमेकात रिंगा अटकवून. त्यावेळचे लोक किती प्रॉपर टेक्निकल नॉलेज होतं हे त्याचं उदाहरण. जर मोठी तोफ बनवायची असेल तर कशी तुकड्या तुकड्यात बनवायची, खूपच व्यवस्थितरित्या पाहिल्याशिवाय या तोफेचं वैशिष्ट्य, वेगळेपणा तुमच्या लक्षात येतच नाही. इथे कसा जॉईंट मारलेला आहे, जेव्हा तुम्ही सावकाश रीतीने पाहता तेव्हाच तुमच्या लक्षात येतं की हा किती जॉईंट परफेक्ट मारला आहे. हाच तो जॉईंट की ज्यामुळे या तोफेला वेगवेगळ्या पार्टमध्ये बनवून नंतर इथे ती इन्स्टॉल केली आहे. आताच्या भाषेत बोलायचं झालं तर तेव्हा त्यांच्या तोफचींची करामत पाहायला एकदा नक्की या जंजिरावर या. 3 वेगळ्या प्रकारच्या तोफा पाहिल्याचं समाधान तुम्हाला इथे नक्की लाभेल.